आणि आताची महत्त्वाची बातमी, फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते। फडणवीसांनी याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा या संदर्भात चर्चा केली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। फडणवीसांनी याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा केली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। फडणवीसांनी अगदी शेवटच्या क्षणी भूमिका घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अखेर धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली। धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे, मात्र सुरुवातीपासूनच मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस आग्रही होते। मुख्यमंत्री फडणवीस आधीपासून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम आपण पाहतो। यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांशी त्यांनी चर्चा केली होती। फडणवीसांनी धनंजय मुंडेंनाही समजावलं होतं, पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय माहिती या संदर्भात? निके बरोबर आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामाचा घटनाक्रम जो आहे तो समोर आलेला आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहे ते आग्रही जे आहे ते त्यांच्या राजीनाम्यासाठी होते। 3-4 वेळा जे आहे ते त्यांनी अजितदादा जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाचे जे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे त्यांनी केल्याची माहिती सध्या मिळते। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर त्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना असंही म्हटलं होतं, जर तुम्ही राजीनामा देत नसाल तर मंत्रिमंडळातून काढण्याची सूचना जी आहे ते मी राज्यपालांना देईन किंवा तसं पत्र जे आहे ते राज्यपालांना देईन असंही त्यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर हा असा कडक इशारा दिल्यानंतर त्यांनी कुठेतरी नरमाईची भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आणि काल रात्री ज्या पद्धतीने 3 प्रमुख नेत्यांची बैठक झाली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की उद्या हा राजीनामा जो आहे तो तुम्ही दिलाच पाहिजे, कारण आपण जर पाहिलं तर ही सगळी घटना जी आहे ती गंभीर घडलेली पाहायला मिळते आणि अनेक फोटो जे आहेत ते माध्यमांमध्ये समोर आलेले दिसले आणि कुठेतरी सरकारवर सुद्धा दबाव जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा दिलेला पाहायला मिळतो। त्यामध्ये अजितदादांना वारंवार देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं, परंतु धनंजय मुंडे स्वतःहून हा राजीनामा जे आहे ते देत नव्हते। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक इशारा दिला होता की राज्यपालांना सांगून तुम्हाला मंत्रिमंडळातना बाहेर काढण्याच्या सूचना देतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं, परंतु तरी सुद्धा जे आहे ते ऐकलं जात नव्हतं। काल शेवटी अखेर त्यांना सांगण्यात आलं हा राजीनामा द्या आणि त्यानंतर धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे हा सगळा घटनाक्रम जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद विनायक। एकूणच माहितीबद्दल तर फडणवीसांनी अगदी शेवटच्या क्षणी भूमिका घेतली अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांनी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे। तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा घटनाक्रम आपण पाहूया। मुख्यमंत्री फडणवीस आधीपासूनच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांशी त्यांनी चर्चा केली होती। फडणवीसांनी धनंजय मुंडेंनाही समजावलं होतं, पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। राजीनामा द्या, अन्यथा मी मंत्रिमंडळामधून तुम्हाला काढून टाकेन असा इशारा फडणवीसांनी दिला होता। फडणवीसांच्या काल रात्रीच्या इशाऱ्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासूनच आग्रही होते।